जय देव जय देव जय मंगल मूर्ति शिवराज मूर्ति जय देवा प्रेमा कामना पूर्ति जय देव गंगोधर पीतांबर पंजर वंदना करे सोने तुंगा रामाचा सदना संकल्पी जय देव जय मंगल मूर्ति शिवराज मूर्ति जय मात्रेमा शरणी मात्रेमा कामना पूर्ति जय देव जय देव भेटले सूर्यमंडळा धनधान्य पशुपती पुत्र पुत्र समग्रे भावने पवित्यागी सोने काटे गरुनिया भूत प्रेत समंदानी भोगराज समस्ते नासदे गोलमेंद्र आनंदे निसंदे सगळ्यांना सर्वप्रथम अंदरसूल गावातील त्याचप्रमाणे देशातील सर्व नागरिकांना होळीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा। खरं तर भारतवर्षामध्ये अनेक सण साजरे करण्याची पद्धत आहेत आणि त्यातील हा एक महत्त्वाचा असा सण ज्याला आपण फाल्गुन महिन्यातील पौर्णिमेला जो साजरा केला जातो त्याला आपण होळी म्हणतो किंवा त्याला हुताशन पौर्णिमा असंही म्हटलं जातं। खास करून उत्तर भारतामध्ये या सणाला दिवाळीपेक्षाही जास्त महत्त्व आहे आणि या आजच्या होळीच्या निमित्ताने आपण सर्वजण वाईट विचारांचे वाईट गोष्टींचे या ठिकाणी होळी होऊन नवीन अशा प्रगत आणि चांगल्या विचाराची आजपासून सुरुवात करू अशा या आपल्या या होलिकेचं आजचं स्वरूप असतं आणि म्हणून आपण सर्वजण आपल्यामध्ये असलेले वाईट विकार वाईट आचार या सर्व सोडून आजपासून नवीन आणि चांगल्या गोष्टीला सुरुवात करूया अशी आप घोषणा करूया आणि पुनश्च या सर्वांना होळीनिमित्त हार्दिक शुभेच्छा। धन्यवाद। आज होळीनिमित्त महाराष्ट्रातील तमाम माता भगिनी सर्व नागरिकांना प्रथमतः मी शुभेच्छा देतो। खऱ्या अर्थाने अंदरसूलमधील गणपती मंदिर हे प्राचीन गणपती मंदिर असल्यामुळे गेल्या अनेक वर्षापासून गणपती मंदिरापाशी ही मोठी होळी होत असते। या होळीनिमित्त पूर्ण गावातील लोक या होळीमध्ये उत्साहात साजरी करतात व इथून अग्नी घेऊन ते आपल्या प्रत्येक घरामध्ये होळी पेटवतात। मी गणपती मंदिराच्या सर्व सदस्यांच्या वतीने व सर्व नागरिकांच्या वतीने होळीच्या परत एकदा शुभेच्छा देतो। धन्यवाद। आता पुढाना जो बोलणारे त्याला काढणार रे। नमस्कार, लोकनायक न्यूजवर सर्व प्रेक्षकांचं स्वागत। भारतीय संस्कृतीची जपणूक करत आजही मोठ्या उत्सवात सर्वत्र होळी सण साजरा केला जातो। पुरातन कालापासून होळी सणाचे महत्त्व असल्यामुळे आजही गावागावात चौकात गल्लीत घरासमोर होळी प्रज्वलित करून आपले वाईट विचारांचा नकारात्मक विचार सर्व अग्नीमध्ये दहन करून सकारात्मक विचारांची ऊर्जा प्राप्त केली जाते। यासाठी नारळ व कापूर होळीमध्ये टाकून नैवेद्य दाखवून पूजन केले जाते। घरामध्ये खाण्यासाठी गोडधोड केले जाते। अशा प्रकारे होळीला आजही अनन्यसाधारण महत्त्व असल्यामुळे प्रत्येक जण होळी साजरी करतो। त्याचप्रमाणे फाल्गुन पौर्णिमेनिमित्ताने येवला तालुक्यात अंदरसूल येथे दक्षिणमुखी हनुमान मंदिर, गणपती चौक, संभाजी चौक, बालाजी गल्ली हनुमान मंदिर तसेच गावातील नागरिकांनी आपल्या कुटुंबासोबत होळी सण साजरा करत नवीन पिढीला आपली संस्कृती परंपरा पुढे चालू ठेवण्याचा संदेश दिला आहे।